नमस्कार मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 18 ते 59 वयोगटातील करता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी 20,000 रुपये दिले जातात. या योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते. इच्छुकांनी तालुका पातळीवरील तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दाखल अर्ज 2 महिन्याच्या आत संबंधित तलाठ्याकडे चौकशीसाठी जातात. कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात. शासनाने नेमलेल्या शासकीय समितीसमोर हा अर्ज जातो. तिथे पात्र असलेल्या अर्जांना मंजुरी दिली जाते. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्याची रक्कम कोषागारातून खात्यावर जमा होते. तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ती बघू. यासाठी ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पाणीपट्टी पावती, 7/12, नमुना नंबर 8, भाडे पावती, दूरध्वनी देयक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र व स्मशानभूमी पावती इत्यादी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी लागतात. तर योजना अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे या योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते. इच्छुकांनी तालुका पातळीवरील तहसील कार्यालयात संपर्क साधून अर्ज भरून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर संपर्क कुठे कराल ते बघू. योजनेच्या लाभासाठी तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागतो. तर काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना? या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एकरकमी मदत दिली जाते. तेव्हा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाला त्याच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाते. तर दाखल अर्ज 2 महिन्याच्या आत संबंधित तलाठ्याकडे चौकशीसाठी जातात. कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात. तर या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील करता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तातडीने संपर्क साधून अर्ज करावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.